नमस्कार. आज चालले बघा मी फिरायला. तर फिरायला कुठे चालले? एकविरा आईला, एकविरा आईचं दर्शनाला. तर खूप वर्षाची इच्छा होती, ती आज पूर्ण होते. एकविरा आईला दर्शनाला जाण्याची. तर खूप आनंद झाला आहे बघा. तर आनंद एवढा झाला आहे, तर मी घरातून निघताना काय ब्लॉग बनवला नाही. आता मी बनवते. आणि गाडीमध्ये जरा जास्त माणसं येतं, खूप दाटेवाटीने बसलो आहे, म्हणून मी काय आतलं दाखवलं नाही. माझा चेहरा पण मी दाखवला नाही आहे, बाहेरचंच दाखवते. आणि तिथे एकविरा आईचे तिथे गेल्यावरती नक्की मी ब्लॉग बनवीन. ते पूर्ण जिथं मला दाखवण्यासारखं आहे तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर चला बघा आता. आईला खूप दिवसाची इच्छा पूर्ण आज झाली. आणि आमच्याकडे पाहुणे आलेत बघा, आमचे ननंद आणि नंदाचे हे काय रे तुझं नाव सांग. आणि हे प्रिया ना. हॅलो करतो इकडे ना. हॅलो. आणि एक बाई त्यांनी अक्षय बघा बाहेर गेलाय. बघा असे दुकान वगैरे भरपूर आहे. खूप छान आहेत फोटो सगळे. पण बघू शूटिंग बनवून म्हणजे ब्लॉग बनवून दिला तर बनवेन. जेवढं दाखवायला भेटेल तेवढं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर चला. आता खूप एक दोन शब्द बोल. आत्याला जरा मदत करा, सबस्क्राईब करा, लाईक करत जा, शेअर करत जा. बोल. आत्याला जरा लाईक करा, सबस्क्राईब करा, मग शेअरही करा. व्हिडिओ व सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद. हे बघा फायनली आलं ते एकविरा आईचं इथे मंदिर असते, तिथं जो आता बाहेर एकविरा आईचं मंदिर आहे बघा. इथं खूप दिवसाची इच्छा होती, आज झाली पूर्ण. आणि बोलायचं आणि पाऊस यायचंय एकच झालंय बघा. पाऊस पडतोय थेंब थेंब, एवढे थंड गार असे थेंब पडतायत ना. खूप भारी वाटतंय उन्हामध्ये. एवढं म्हणजे खालून वरती आलोत आम्ही. खूप दम लागला होता, पण पावसाने खूप छान ना. मी बोललो श्रेयाला की पाऊस यायला पाहिजे ना, मस्त वाटेल. लगेच थेंब पडला. माहितीये का. हे बघा निखिल आमच्या पुढे आला. 20 मिनिटं झालंय थांबलोय. तर खूप छान वाटतंय. एकविरा आईचं अजून दर्शन घ्यायचंय आम्हाला. खूप दिवसापासून यायची याची इच्छा होती, आज माझी पूर्ण झाली. तर चला आता तुम्हाला दाखवत. हा हे घे. हा पाऊस येतोय. पाऊस येतोय ना. माझा फोटो काढत असतो इथे. असा फोटो काढत असतो. काय करत नाही. फोन आहे ना, फोन आहे माझ्याकडे. सांगायचं ना. अरे माझ्याकडे पण पाणी होतं निखिल. थंड आहे का पाणी तुझ्याकडे? नाही, बालिताईकडे. खूप छान आहे बघा, मस्त. काय अरे चप. नको. डिटेन्शन नाही झाली. तर आम्ही आलोत बघा नारायणी धामला. काय झालं बघितलं, माळीचा गुंता झालाय. तर खूप छान आहे इथे, सुंदर असं वातावरण आहे, खूप भारी वाटतंय. अजून आम्ही काय आतमध्ये गेलो नाही, बाहेरच असतं बघा. किती सुंदर असं मंदिर आहे.
खूप छान आहे ते बघा, सगळ्या पार्किंगला लागल्यात गाड्या सगळ्या. इकडे मस्त लहान मुलांना खेळायला झोपाळे, घसरगुंडी, बरंच काय काय लहान मुलांसाठी पण आणि मोठ्यांसाठी पण खूप छान आहे बसायला वगैरे. झाड वगैरे एकदम थंडगार असं वाटतंय ते. ते पहिल्यांदाच आलो, आम्हाला माहिती पण नव्हतं. आमच्या रेखाताईंनी सांगितलं, त्यांना पण माहिती नव्हतं, पण कोणतरी त्यांना पण बोललं होतं, त्यामुळे आलोय आम्ही. कुठे चला आधी हातपाय धुवून घेऊया आणि मग जाऊ आतमध्ये. ए कुठे धुवायचे हातपाय? हा का, इथे चेकिंग करते वाटतं. तर बघा आतमध्ये आलोय आम्ही. किती सुंदर आहे ना. जायचं का तुला? हा जायचं का तिथे? कुठे? हा तर इथे बघा मस्त पाण्याचा बघा, तुम्हाला आवाज येत असेल, मस्त कारंजा आहे. वा, खूप सुंदर वाटतंय बघा, एकदम थंड थंड वातावरण आहे, खूप भारी आहे. इकडे सगळे झाड आहेत, सगळे गुलाबाचे फुलं लावलेले होते, सुंदर आहे. खूप भारी वाटतंय ना. वा, हेच मस्त आहे. वा, किती छान. हा बघ, तिथे गार हा बघ, हे पण झालंय व्यवस्थित. आता हे खाली आणि हे चालेल. हो का. हा, भारी वाटतंय ना. थांबा एक मिनिट, मी आली. खूप सुंदर आहे हे बघा, इकडचं पण वातावरण खूप भारी आहे. फोटो काढतो. आता दर्शन घेणार आहेत देवाचं. आमचं दर्शन वगैरे झालंय, आता आम्ही निघालोय. तर बघा इकडे मस्त असे खूप सुंदर आहे सगळं वातावरण, खूप भारी वाटलं मला तर. खूप एवढं छान वाटलं ना बघा, इकडे मस्त असे सगळे फुलांचे झाड वगैरे, खूप मस्त वाटतंय. गवत, सगळे फुलांचे झाड आहेत सगळे. ते बघ कसले फळ, किती मोठं आहे ना. होम असलं म्हणजे एकदम होम असल्यासारखा वास येतोय, साजूक तुपाच. झूम कर जरा. झूम कर ना. गेला आता नाही, इकडे आहे ह्या साईडला बघ, या साईडला कुठं? तर बघ तिकडे समोर, हा झाडाच्या माहित नाही काय आहे हे.
सगळे गेलेत पुढे, मीच राहिले मागे. मस्त जिना वगैरे चढणार आहे. तिकडे गेले पोरं आंदोलन. हा? बघा आलं खूप म्हणजे नारायणी नवीनच ठिकाण होतं, तिथे पण आम्ही गेलो. एकविरायाचं दर्शन घेऊन नंतर तिकडे गेलो. त्यानंतर अजून एका ठिकाणी गेलो. खूप फिरलो दिवसभर, खूप एन्जॉय केला, खूप आनंदात दिवस गेला, खूप भारी गेला. तर चला आता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.